वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून पहिलं शतक घेऊन येतोय तो म्हणजे कालिकामाता उपलब्ध सगळ्याकडून तो म्हणजे अमित आहे. सलामीची जोडी मैदानात प्राचार्य झाले ते म्हणजे शिवशोभी डिवे सगळ्याकडून ते म्हणजे बच्चेंद्र शिंदे असेल आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंद असेल तर म्हणजे सलामीची जोडी मैदानात कुणाल आणि बच्चेंद्र शिंदे. एक बच्चेंद्र शिंदे म्हणाल तर एक हुकमी खेळाडू आहे ते म्हणजे शिवशोभी डिवे सगळ्याकडून. चला पंच आपण सामना सुरू करायचा आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल ते म्हणजे कुणाल आहे. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज मच्छिंद्र शिंदे आणि आतापर्यंत पहिला चेंडू फेकला जाईल अमित ह्यांच्याकडून ते म्हणजे कुणाल ह्याला. स्वप्नील आपण फास्ट सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू फेकला जाताना सज्ज झालेला आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज कुणाल, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज मच्छिंद्र शिंदे. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू फेकला जाईल. पहिला चेंडू फेकला गेला आणि हा मात्र निदा चेंडू खरोखर अचूक टप्पा अचूक गोलंदाजी पाहायला भेटते ते म्हणजे कालिका माता उपलवडी सगळ्याकडून. तर त्या ठिकाणी म्हणायला गेलं तर 24 चेंडूचं गेम आहे म्हणजे 4 षटकांचा सामना असेल तर 4 षटकांमध्ये किमान शिवशोभी डिवेस सकाळी किंवा 45 किंवा 50 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटेल. कारण जर म्हणायला गेलं तर काय एक कालिका माता उपलवडी संघ एक मोठा संघ आहे आज पाहायला भेटतोय. मोठा फटका यार कोणाचा चेंडू असेल बघूया. क्षेत्ररक्षण जरा गलती करतोय आणि येतोय पंच डी झोन मध्ये चाललाय. सॉरी चौकार येतोय पहिला चौकार आपण संधी तो डीजेला. येस वन डीजे. खत खोलला सगळ्याचे धावसंख्या केला. श्री गणेश केला 4 धाव खर्च केला ते म्हणजे शिवशोभी डिवे सगळ्याकडून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कडला चेंडू पुन्हा एकदा रोहित गोगोले आहे बघा. चेंडू फेकला जातोय बघा. 2 धाव पूर्ण होतील का पण तिथे खरोखर एकच धाव दिले. एकच जर म्हणायला गेलं तर मोठा फटका होता त्या मोठ्या फटक्यावरती एकच धाव दिले आणि एका धावाने संघाची धावसंख्या स्थिर केले ते म्हणजे शिवशोभी डिवे संघाची ते म्हणजे 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज एक मोठा हुकमी खेळाडू आहे ते म्हणजे मच्छिंद्र शिंदे. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. उलटाचा चेंडू होता पण बघूया खरोखर झेल टिपलाय. पहिला धक्का भेटतोय शिवशोभी डिवे संघाला. जसा आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय शिवशोभी डिवे संघाचा मच्छिंद्र शिंदे. बॅट टू पॅव्हिलियन आपण सध्या निवडली करतो आपण सबडच्या कक्षामध्ये स्टार्टअप व्हायचं आहे. बघूया आता मात्र म्हणायला गेलं तर पहिला मोठा धक्का भेटला. एक हुकमी खेळाडू बाद केलाय ते म्हणजे मच्छिंद्र शिंदे बाद झाला. संघाची धावसंख्या एक गडी बाद 5 या आकड्यावरती असेल. कारण शिवशोभी डिवे संघ सगळं आता जर म्हणायला गेलं तर एक आता जर जकडून ठेवलाय ते म्हणजे शिवशोभी डिवे संघाला. कारण मी बघायचं म्हटलं खरं एक कालिका माता उपलवडी संघ एक मोठा संघ म्हटला जातो या स्पर्धेसाठी. कारण त्याच्याकडे असे 5 खेळाडू आहेत. तर असेल तर रोहित गोगोले असेल, सागर सुतार असेल, किरण सुतार असेल, त्याच ठिकाणी म्हणाल तर स्वप्नील एक आहे. असे खेळाडू आहेत ना आपल्याला कालिका माता उपलवडी संघामध्ये खेळताना पाहायला भेटतात. पण एकदा सामन्याला सुरुवात. बॅट्समॅनने सांगायचं प्लीज. निवृत्ती येतोय प्रगती मच्छिंद्र शिंदे यांची जागण्यासाठी आला तो म्हणजे निवृत्ती. बघूया चांगला कारण शिवशोभी डिवेने सगळ्यांनी पण तेव्हा नक्कीच जर उभं राहिलं तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटेल. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. अमित मोठा फटका कडून चेंडू खरोखर त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय. जिथे 2 धावा होत्या पण तिथे एकच धाव दिले या खेळून खरोखर चांगला क्षेत्रक्षण लावून घेतलाय ते म्हणजे अमित यांनी. आणि आता श्री गणेश केलाय 6 या आकड्यावरती. मेडिकल असेल तर आपण बॅटेज द्यायचे. तर सर्व खेळाडूंना एक सूचना असेल. आपण जेव्हा आपण मैदानावरती जेव्हा उतरतो आपण ती क्रिकेटची ओढ आहे आणि क्रिकेटची आवड आहे. पण मित्रांनो आपलं शरीर जपून खेळा आणि आपल्याला मेहनत घ्या या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात.
मोठा फटका मारायच्या नादात बघूया. मोठा फटका आहे तिथं सौरभ आहे, पास्ते आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केला, एकच धाव मानवाल केली आहे. आणि आता बघूया एक ओव्हर समुद्र संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती, एक गडी बाद 7. तर नक्की जर विजयचे सिद्धेश्वर जर म्हणायला गेलात, मला कालच्या बसून मला एक आमंत्रण कॉल केला आमचे महादेवजी युतीकर असतील आणि विजयजी सिद्धेश्वर या सामन्यासाठी पुढच्या षटकासाठी जे सपोर्टचे करतील विजयजी सिद्धेश्वर. हॅलो. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठा सामना आहे. एक साईडला शिवशंभो नेवे विरोधात पाली उपालेवाडी 4 षटकांचा सामना, कंपल्सरी चेसिंगचा आहे, स्पर्धेचा नियम आहे. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज किरण. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, एक चांगल्या प्रकारचं 10-12-15 असा पावलांचा असा स्टार्ट घेतोय. मिडियम फास्टर म्हणून ज्याची घ्यानते एक स्फोटक गोलंदाज म्हणून समजला जातोय तो पाली उपालेवाडी या संघाकडून हाय व्होल्टेजचा सामना आहे. शिवशंभो पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाली 1 गडी बाद 7 धावा फलकावरती लागतायत. पहिला गडी बाद झाला होता तो मच्छिंद्र शिंदे. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूपासून मोठे प्रहार करणार, मोठी धावसंख्या उभारावी लागेल, पण एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडूने भरलेला हा संघ शिवशंभो नेवे एक कडवी झुंज देतोय तो पाली उपालेवाडी या संघाचा दरम्यान. हाय व्होल्टेजचा सामना आहे, स्ट्राईक रोटेट करतोय कुणाल शिंदे, नॉन स्ट्राईकला उभा आहे तो निवृत्ती शिंदे. ही जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, कारण 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. 40-50 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. पुलटा चेंडू, आता मोठा समाचार घेतलाय, चेंडूला भिरकावलंय, क्षेत्ररक्षण मात्र चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. कुणाल शिंदे मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागतील. संदेशजी उतेकर उर्फ सँडे, दीपराज यांच्याशी भेटायचं आहे आपल्याला. कॉल आहे सँडी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर. पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय किरण. एक हाय व्होल्टेजचा सामना आहे आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो नेवे विरोधात पाली उपालेवाडी एक 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. पुढचा चेंडू, स्वप्नील शिंदे गुरुजी, आपण पॅव्हलियन कक्षात येऊन आपली भेट घ्यायची आहे. आपल्याला कॉल असेल, आपलं स्वागत केलं जाईल. आम्हाला विनंती असेल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे साखर बामणवाडी गावचे सुपुत्र आमचे रणजितजी उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक अभिनंदन केलं जाते. पुढचा चेंडू किरण यांचा, टप्प्याचा चेंडू होता, लेग फायलेगच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय मात्र सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार येतोय आणि 4 धावा. डीजे ते 13 या आकड्यावरती, कारण मोठे प्रहार करावे लागतील, कारण मोठा सामना आहे. कारण 40-50 धावा धावफलकावर नक्कीच लावाव्या लागतील. कारण निवृत्ती शिंदे, कुणाल शिंदे म्हटलं तर मोठी हाणामारी करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि पाली उपालेवाडीचं या संघाचं सांगायचं म्हटलं तर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. एक दांडगा अनुभव असलेला ज्येष्ठ खेळाडू अमित रोकडे, अमित सुतार एक चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीची भूमिका सातत सांभाळतोय. मोठा प्रहार झालाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा येतोय चौकार. डीजे तर चौकार. माझे साथी गुणलेखक सांगतायत, प्रमोदजी शिंदे चोरणे गावचे सुपुत्र आहेत. फार मोठा क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले प्रमोदजी शिंदे आमच्या प्रत्येक चेंडूवरती गुणलेखकाच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहे. पुढचा चेंडू, टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि मला अचूक टप्प्याची गोलंदाजी केली किरण यांनी. आणि निवृत्ती महापदी याला बांधून ठेवण्याचं ज्यांनी काम केलंय तो गोलंदाज किरण. 17 धावा धावफलकावरती लागतायत.
भास्करजी महापदे असतील, यशवंतजी महापदे असतील आणि जे सुधीर महापदे या ज्येष्ठ खेळाडूंचा मला वाटतं आत्ताच इथे आगमन झालेलं दिसतंय, त्यांचं देखील इथं आम्ही स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू किरण पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. अकोटाप्याचा चेंडू होता, मोठा प्रहार केलाय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय. कुणाल शिंदे आणि निवृत्ती मापदी ही जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होते, 2 धावा वाढतायत, 19 धावा धाव फलकावरती लागतायत. 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या अंतर्गत असलेली ही स्पर्धा आहे. श्री स्वयंभू नागेश्वर चषक 2025 पर्व दुसरे मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज किरण यांचा. पुलटा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता झाले, संघाची धावसंख्या मात्र रोखून ठेवले ते गोलंदाज किरण यांनी. डीजे पंच स्वप्नील बेल्स का काढलेत? ओके, दोन्ही संघांना सांगून ठेवा. तर बॉलर दबा आहे, प्रगती होते, तिसरं षटक घेऊन आलं तर म्हणजे आदित्य आहे, स्टॅकिंगला फलंदाज आहे, तर म्हणजे कुटाल डॉस्टेकला फलंदाज आहे, निवृत्ती आहे. चांगले फटके म्हणजे केले आणि सगळ्याची धावसंख्या स्थिर उभं करून ठेवले ते म्हणजे 1900 आकड्यावरती. कारण त्याला माहिती आहे, निवृत्तीला आणि कुटालला माहिती आहे, कारण माझे बचिंद्र शेट्टीचे विकेट गेल्याच्या नंतर मला विकेट ही महत्वाची जपडून ठेवायला लागेल. ते म्हणजे हे 2 फलंदाजाला आपल्याला सुरुवात पहिला चेंडू फेकला जाईल, तर आदित्य ह्यांच्याकडून स्टॅकिंगला फलंदाज आहे, तर म्हणजे कुटाल. पहिला चेंडू फेकला जाईल, आदित्य हिच्याकडून स्टॅकिंगला फलंदाज आहे, तर म्हणजे कुटाल आहे. आपल्याला सुरुवात पहिला चेंडू फेकला गेलाय, दिशा दिल्या, दिशेचा परिवर्तन होईल का? क्षेत्ररक्षण खाली आहे आणि पंच मात्र इथं नो घोषित करतायत. ओके, मोठा फटका होता पण तिथं 2च धावा दिल्या आणि एकूण 3 धावा असतील. फ्रीट कंपल्सरी असेल. धन्यवाद. तर पहिल्या चेंडू आदित्यने फेकला गेला होता, कारण मोठा फटका होता, कारण जिथं 2 असतं तर नक्कीच त्या खेळाडूने तर झेल पकडतो, नक्कीच हा कुडाल बाद झाला असता. पुढे एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तर म्हणजे कुडाल, न स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तर म्हणजे निवृत्ती. आदित्यचा पहिला चेंडू फेकला गेला होता आणि पण तिथं पंचाने नो घोषित केला. फ्रीट कंपल्सरी आहे, बघा फ्रीटचा फायदा घेईल का कुडाल या चेंडूवरती? पंच सामना सुरू करायचा आहे. हो, आणि हा मात्र पंच चेंडू खरोखर पहिला माहिती आहे, कारण आदित्यला माहिती की पहिला चेंडू फेकला गेला, पण तिथं 2 दिला पंचाने आणि मला हा निर्णय चेंडू टाकणे शक्य केला ते म्हणजे आदित्यने. पुढे आपल्याला सुरुवात, संघाची धावसंख्या स्थिर करून ठेवले, एक बात 22 आकड्यावरती आपल्याला सुरुवात. पुन्हा एकदा स्टॅकिंगला फलंदाज कुडाल, तर सामना सुरू करतोय तर म्हणजे आदित्य तर म्हणजे कुडाल. आपल्याला सुरुवात. हाही मात्र पंच वाईट घोषित करताय की अवंत धाव भेटते, अवंत धावडे संघाची धावसंख्या वाढत चालली आहे, ते म्हणजे 23 आकड्यावरती चांगली सुरुवात. आता जर म्हणायला गेलं तर शिष्यपीठ 20 संघाला जकडून ठेवलेलं आहे, ते म्हणजे कालिकाबद्ध उपालवेड संघाने, कारण थोडे संघ अतिशय तापत्र खेळाडू आहेत, गुणवत्ता खेळाडू आहेत. आपल्या या विपक्ष जी स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला भेटते. तर प्रथम पारदर्शक असेल तर म्हणजे 50,000, द्वितीय क्रमांक आहे तर म्हणजे 30,000, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये आहेत. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. आदित्य तो कुडाल.
पुन्हा एकदा खरोखर त्या दिशेला लेगच्या दिशेला कडे चेंडू बघूया पण तिथे क्षेत्ररक्षक आहे चांगलं गुटगुट क्षेत्ररक्षण केलाय आणि मात्र एकच धावाने मानावा लागतोय तो म्हणजे कुटारला कारण कुटारनी मात्र फ्रीडचा फायदा घेतला नाहीये पण तिथं एकच धावा मानावा लागेल आणि मात्र संघाची धावसंख्या वाढत गेली ते म्हणजे शिवशेट्टी व संघाचे 26 आकड्यावरती चांगली सुरुवात वेल्डर मॅच तर नक्कीच जर उपलवाडी संघ मोठा संघ आहे त्या ठिकाणी म्हणाल तर कालिका शिवशेट्टी संघ तो एक संघ मोठा आहे या स्पर्धेसाठी पाठच असेल पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात आदित्य तो म्हणजे निवृत्ती आणि मात्र पंच नो घोषित करतात चांगला क्षेत्ररक्षक केलाय कारण मला असं वाटतं की हा चेंडू जर बाहेर गेला तर नक्की चौकार धाव भेटल्या असत्या पंच नो घोषित करतात एक आवडतं धाव एकूण 2 धाव भेटतील फ्रीड कंपल्सरी असेल सकाळची धावसंख्या होते ते म्हणजे 26 या आकड्यावरती तर बघूया आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला आलाय तो म्हणजे कोडालनी पहिला चेंडू जो फेकला गेला होता आदित्यने तो फ्रीड कंपल्सरी केला होता पुन्हा एकदा चान्स भेटलाय तो म्हणजे कुणालला फ्रीडचा चान्स घेईल का फायदा तो सापडायला सुरुवात आदित्य तू कुणाल पुन्हा एकदा पंच दिदा चेंडू खरोखर दिदा चेंडू क्या बात आहे खरं 2 चेंडू फ्रीड केले होते त्यांनी आदित्यने फ्रीड केला निदा चेंडू टाकला खरोखर चांगली सुरुवात करतोय कारण एक चेंडू फाईट टाकतोय एक चेंडू डो टाकतोय पण फ्रीड असेल पण तिथे तो खेळाडू आदित्य निदा चेंडू टाकतोय पंचाशी कुठे वाईट घालायचं नाही निवृत्ती आणि कुडाल चला पंचाशी वाद घालायचं नाही आदित्य आणि कुडाल सामना सुरू करायचं आहे कारण गोलंदाज जर आपला डविडच कालिकाबाता उपालवडे सगळ्याकडून हा डविडच हा खेळाडू पाहायला भेटतो मला तर आदित्यने पहिला चेंडू एक डो टाकतोय एक व्हाईट टाकतोय असं केलं त्याने पाहायला भेटतो पुन्हा एकदा आदित्य पुट्टा फटका केलाय पहार केलाय क्षेत्रशन असेल खाली बघूया झेल टिपल का पण झेल टिपलाय गडी क्रमांक दुसरा आदरा भेटतोय शिवशेपट वेसकला संधी द्या आपण डीजेला S1 डीजे चला 2 गडी बाद संघाची धावसंख्या शिवशेट्टी संघाची 26 या आकड्यावरती पुन्हा एकदा सांगतो 26 पुन्हा एकदा खरोखर चांगला चेंडू टाकलाय फेकलाय गेलाय खरोखर तिथं चेंडू टाकतोय कारण सूरजला काही पहिला चेंडू काय समजला नाहीये तर म्हणजे चांगला कमबॅक केलाय ते म्हणजे आदित्यने आदित्यने फक्त पहिला चेंडू जो फेकला केला होता पण डो केला होता पण आदित्यला नक्कीच ती लीन भेटली लीनच्या नंतर खरोखर 3 चेंडू फेकले गेले खूप सुरेख आदित्यने मोठे फटके गोलंदाजी करतोय ते म्हणजे आदित्य पुढे एकदा ऑफच्या दिशेला कडला चेंडू बघूया क्षेत्रक्षण आहे खाली किरण बघूया पंच 4 धावा चौकार पुन्हा एकदा आपण संधी देऊ डीजेला
प्रकारचं क्षेत्ररक्षण अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. पहिल्या षटकात मच्छिंद्र शिंदे सारखा मोठा फलंदाजाला माघारी परतावलं होतं निवृत्तीला, आणि मात्र असं वाटलं होतं की कुणाल शिंदे यांची जोडी जमेल, पण एक मोठा हादरा दिला होता. कुणाल शिंदेला माघारी परतावले आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पाली उपालेवाडी या संघाकडून. 3 षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाली 30 धावा धावफलकावरती लागतायत. सामन्यातील चौथं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सूरज आलाय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय, पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. हाय व्होल्टेजचा सामना आहे शिवशंभो नेवे विरोधात कालिका माता पाली उपालेवाडी. पुढचा चेंडू सूरज यांचा. टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल झालाय. निवृत्तीला मात्र बांधून ठेवण्याचं काम केलंय ते गोलंदाज सूरज या गोलंदाजाने. हाय व्होल्टेजचा सामना आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय ते पाली उपालेवाडी. असं वाटलं होतं तर 40 ते 50 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील, कारण दुसऱ्या सत्रात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच जाणार यात मात्र काडी शंका नाहीये. पुढचा चेंडू सूरज यांचा. मिडियम फास्टर स्वप्नील शिंदे आमच्या नेवेगावचे गुरुजी यांचं इथं आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत केलं जाते. चांगला फटका मारलाय लॉंगअपच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, तू मैमय करण्याचा इरादा सफल झालाय. निवृत्तीला माघारी परतावलंय, धावबाद झालाय, तिसरा गडी बाद झालाय. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 31. आता मात्र शेवटच्या षटक घेऊन आला तर म्हणजे सूरज आहे. नॉस्टेकला फलंदाज नवीन बॅट्समन सांगायचं आहे यश. मोठा फटका मारायच्या नादात खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी आप्पा काय करता, आणि पुश करताना फक्त केल्या 2 धावा खर्च केला. संघाची धावसंख्या आकड्यावरती होते ते म्हणजे 34 आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरुवात अप्पा करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज आहे. अप्पाचा चेंडू फेकला जाईल का, आणि मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण असेल खाली, पण येतय पंच हात वरती करतील का, येतय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपण संधी देऊ डीजेला. चार चेंडू फेकले गेले आणि मात्र एक कमबॅक केला, भिरकावून दिला आणि सगळ्याची धावसंख्या झाली ते म्हणजे 38 आकड्यावरती. कारण हा चेंडू महत्वाचा असेल का सूरजसाठी. सूरज आप्पा काही का करू शकतो या शेवटच्या चेंडूसाठी. चौकार येईल का षटकार येईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज अप्पा खरोखर त्याही दिशेला गेला आणि थोडासा गलती करतो क्षेत्ररक्षक कालिका माता उपालवाडी, आणि येतोय पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा चौकार. आपण बामणवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्की बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. हॅलो. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार, कारण शिवशंभो निवे विरोधात पाली उपालेवाडी. कारण 24 चेंडूचा खेळ बाकी असेल, विजयासाठी 43 धावांची गरज असताना काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन आम्हाला नक्कीच या समालोचन कक्षातून आपल्याला प्रेक्षक वर्गाकडून पाहायला मिळेल. तर तत्पूर्वी यानंतरचा होणारा मोठा सामना आहे सोरवणे जखमीची वाडी विरोधात जय भवानी साखर बामणवाडी. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पॅव्हलियन कक्षात संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, चोरवणे जखमीची वाडी विरोधात साखर बामणवाडी संघाचे दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती असेल नाणेफेकीचा कौल केला जाईल.
विजयजी जाधव मेजर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करतो आपण टॉस मध्ये जाऊन नाणेफेकीचा कौल केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. संघाला आणि संघाच्या संघनायकांना सूचना द्यायच्या आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहेत. तटस्थ आयोजक प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक आणि पाचव्या क्रमांक 7,000 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक आभार. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जातंय. तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वयंभू नागेश्वर चषक 2025 पर्व दुसरेमध्ये पाठवले. थोरणे गावचे ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचा क्रिकेटचा फार मोठा दांडगा अनुभव असलेले आणि आवड असलेले श्री आपले विजयजी मेजर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. थोरणे जखमीची वाडी विरोधात जय भवानी साखर बामणवाडी यांच्या या संघादरम्यान यापुढील होणारा सामना आहे. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय, कारण एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करावे लागेल. ते शिवशंभो निवे संघाला एक साईडला असेल तो अमित सुतार, तर दुसऱ्या साईडला असेल तो मच्छिंद्र शिंदे. एक काटेकी टक्कर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील मोरे असतील आणि दीपराज राज उतेकर पंचाच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. ज्यांनी डीजे ऑपरेटरचं सकाळच्या सत्रापासून ज्यांनी काम केले ते अजयजी थोरात दिवा गावचे ते सुपुत्र आहेत. त्याचप्रमाणे स्कोररचं ज्यांनी साथ दिली ते प्रमोदजी शिंदे चोरणे गावचे सुपुत्र आहेत. या सर्वांचा आम्ही देखील आभार मानतोय. हाय व्होल्टेजचा सामना आहे. प्रवीण 24 चेंडूत विजयासाठी 43 धावांची गरज. धन्यवाद. तर एक टॅक्टिक्स तर एका बाजूला शिवशंभो डिव्हिस संघ खेळताना पाहायला भेटतो, तर एका बाजूला कालिका माता उपलवडे संघ. तर आपल्याला कालिका माता उपलवडे संघ जी सालेमध्ये जोडी मैदानात प्राचार झालेली आहे ते म्हणजे सागर आणि स्वप्नील. साखर बामणवाडी संघाचे एक खेळाडू आपण या समोरच्या कक्षेमध्ये यायचं आहे. आपण लिस्ट पाठवून घेऊन जायचे आहे. चला 26 चेंडू मध्ये 43 धावा, 43 धावा, 26 चेंडू, 43 धावा, 26 चेंडू असं समीकरण बदललंय. कारण मी मगाशीच म्हटलं, कारण शिवशंभो डिव्हिस संघटने की पाडा 45 किंवा 40 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडू परत एक झुंज नक्कीच पाहायला भेटणार आहे. त्या स्टार्टिंगला फलंदाज गेलेला आहे. सलामीची जोडी मैदानात प्राचार झाले ते म्हणजे बच्चित सागर आणि स्वप्नील. तर टॉसचा बॉक्स निर्णय झाले तर म्हणजे जय भवानी साखर बामणवाडी टॉसचा बॉक्स विजय झालेला आहे. आपण थोडीच आपण निर्णय सांगायचा आहे. तर आपल्याला प्रगतीपथावरती पहिलाच गोलंदाजी घेऊन येतोय ते म्हणजे शिवशंभो डिव्हिस संघाकडून कुडाल. आणि मात्र स्टार्टिंगला फलंदाज आहे तो मोठा फुटा फटकेबाजी करणारा ते म्हणजे स्वप्नील आहे. टॉस टेकला फलंदाज आहे तो मोठा एक मोठा फलंदाज आहे ते म्हणजे सागर सुतार आहे कालिका माता उपलवडे संघामध्ये. तर मी प्रकाशित म्हटलं जेव्हा कालिका माता उपलवडे संघ मोठा आहे, कारण उपलवडे संघामध्ये असे 5 खेळाडू आहेत. एक अमित एक असेल, स्वप्नील एक असेल, सागर एक असेल, रोहित गोगावले असेल, असे खेळाडू आहेत आपल्याला. आणि एक आप्पा एक आहे. आणि असे खेळाडू आपल्या कालिका माता उपलवडे संघाकडून खेळताना पाहायला भेटतात. त्या ठिकाणी मच्छिंद्र शिंदे आहे शिवशंभो डिव्हिस संघाकडून, स्वतः कर्णधार त्या ठिकाणी कुटाल असेल, निवृत्ती असेल, असे खेळाडू आहेत या कालिका शिवशंभो डिव्हिस संघाकडून आपल्या दिवा ठाकरेमध्ये खेळताना पाहायला भेटतात. सर्व आमच्या 15 विभाग संघाचे सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा सहर्ष पूर्वक हार्दिक स्वागत देतो. आणि ह्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट. पंच सामना सुरू करायचा आहे. तर नक्कीच प्रवीणजी सांगायचं म्हटलं तर एक चांगली मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण
43 धावांचा पाठलाग करत असताना एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं फार मोठं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं आहे. कारण सुधीर मापदी म्हटलं की एक ज्येष्ठ खेळाडू असेल, कारण ज्याला फिरकीचा जादूगार म्हणून आम्ही समजलं जातोय. कारण कुठल्या फलंदाजाला कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायची आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल याचा कान मात्र गोलंदाजाला सातत्याने ते देत असतात. एक मच्छिंद्र शिंदे असतील, प्रवीण मापदे असतील, अजित शिंदे असतील, सूरज मापदे असतील, कुणाल शिंदे आणि आज एक नवीन त्यांचा बंधू जसा हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या म्हटलंय तर यश शिंदे आज आपल्याला या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. कारण एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी अव्वल दर्जाचा संघ बांधलाय आणि काका पुतणे म्हटलं तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथं फार खेळलं जाते आणि एक चांगले क्षेत्राची व्यूह रचना रचले. एक गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो कुणाल शिंदे, पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. टप्प्याचा चेंडू होता, मला वाटतं थोडासा गली फॉलो थ्रू मध्ये चेंडूला दिशा देण्याचं काम करत होता तो सागर, पण एक अचूक टप्प्याची गोलंदाजी केले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवले. तो मला वाटतं शरद मापदे असेल, एक यष्टी रक्षकाच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय आणि एक निर्णायक षटक फेकण्याचा मान ज्यांनी दिलाय तो सुधीर मापदी या गोलंदाजावरती. कुणाल शिंदे पुढचा चेंडू, काय गोलंदाजी काय क्षेत्ररक्षण मात्र केलंय. बॅट आणि चेंडूचा काही संबंध नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या मात्र रोखून धरण्याचं ज्यांनी काम केलंय तो कुणाल शिंदे गोलंदाजीच्या मार्कवरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगले क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. शिव शंभो निवे विरोधात पाली उपालेवाडी हाय व्होल्टेजचा सामना आहे. आपल्या 15 गावातील एक दोन्ही नावाजलेले संघ. पुढचा चेंडू, टप्प्याचा चेंडू होता, लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावलंय. यष्टी रक्षक शरद मापदी चेंडूची फेक होईपर्यंत आज मला वाटतं जर चेंडूची फेक नक्कीच झाली असती वरती तर थोडासा फलंदाजाला धावबाद झाला असता, पण एक निर्णायक षटक फेकले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. मोठी हाणामारी करण्याचा इरादा असेल पाली उपालेवाडी या फलंदाजाकडून, कारण 43 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक एखाद दुसरा मोठा फटका येणं फार मोठं गरजेचं आहे. आमचे साथी समालोचक प्रवीण दुगाडे माझं नेहमीच सातत्याने नाव येतं, कारण आम्हाला ते रायगडमध्ये नेहमीच भेटत असतात. तर प्रवीणजी बेलेकर असतील, किशोर शिंदे असतील, दिलीपजी उतेकर असतील, निलेश मापदे आणि आपला 15 गावचा आवाज सिद्धेश उतेकर आणि रोहित उतेकर. मला वाटतं उद्याच्या दिवशी त्यांची वर्णी नक्कीच लागेल. सुदर्शन जाधव असेल. पुढचा चेंडू, टप्प्याचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षक मात्र सुधीर मापदी चेंडू समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. प्रमोद शिंदे सांगतायत की 2 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नाणेफेकीचा कौल जिंकला. यानंतरचा होणारा सामना आहे साखर बामणवाडी संघ विरोधात चोरवणे जखमीची वाडी. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू, कुणाल शिंदे, चांगला फटका मारलाय. अजित शिंदे चेंडूच्या समोर येतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि मला वाटतं एक निर्णायक षटक फेकण्याचा इरादा होता, कारण एक चांगल्या प्रकारची गुणवान खेळाडूने हा भरणा केलेला संघ शिवशंभो नेवे संघ आपल्याला या दिवानगरीत शहरी भागात खेळताना दिसतंय. आज शनिवारचा दिवस आहे आणि स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि उद्या मला वाटतं रविवार आहे, कारण मुंबई या शहरी भागात संडे म्हटलं की रिलॅक्सचा दिवस आणि उद्या आपल्याला गुढीपाडवा, कारण या गुढीपाडवा हा सण नक्कीच महाराष्ट्रावर साजरा केला जाईल. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो निवे विरोधात पाली उपालेवाडी. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो कुणाल शिंदे. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. मीडियम फास्टर म्हणून ज्याला समजलं जातोय, उर्फ हार्दिक पांड्या म्हणून. टप्प्याचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी असं पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारच्या मोठ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण झाले ते सुधीर मापदे यांच्याकडून. चेंडूची फेक झाली असती तर नक्कीच मला वाटतं स्टंप हिट झाला असता. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र झाली 3 या आकड्यावरती. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटर तर अजयजी थोरात साहेबांना. अजयजी.
दुसरं शतक घेऊन येतोय तर म्हणजे बॉलर नेम सांगायचं आहे आणि सगळं प्रगतीपत्र दुसरं शतक घेऊन आलाय तर म्हणजे स्वतः कर्णधार तर म्हणजे मच्छिंद्र शेट्ये वैयक्तिक पहिलं आणि सगळं कोण दुसरं शतक घेऊन येतोय तर म्हणजे मच्छिंद्र शेट्ये आणि आता मात्र 18 चेंडू आणि 40 धावांचं डोंगर पार करायचं आहे तर म्हणजे कालिका माता उपालवडे संघ कारण एका मोठा संघ आहे आता बॅट फुलवून देईल का स्वप्नील आणि सागर संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती झालेली आहे कालिका माता उपालवड संघाची आता मात्र आपल्याला स्वप्नील याला मोठी फटकेबाजी करावी लागेलच सीधा आपल्याला बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू फेकून द्यायला लागेल आणि सागर मात्र बॅट चमकूल देईल का ह्या मैदानावरती दिवाणगिरीमध्ये पुढे एकदा आपल्याला सुरुवात पहिला 55 सामना सुरू करायचा आहे कुडाल सामना आपण सुरू करायचा आहे चला मच्छिंद्र शेट्ये पहिल्या चेंडू फेकला जाईल तो म्हणजे स्वप्नील ह्याला स्वप्नील तो मच्छिंद्र शेट्ये पहिल्या चेंडू फेकला जातोय आपल्याला सज्ज होतोय बघूया या फटक्या या चेंडूमध्ये मोठा फटके म्हणजे येईल का सांगताय देतोय का आपल्याला स्वप्नील पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात मच्छिंद्र शेट्ये तो स्वप्नील चला सामना सुरू करायचंय पंच पहिली चेंडू फेकला जाते मच्छिंद्र शेट्ये हिच्याकडून पहिल्या चेंडू पुश केला ऑफच्या दिशेला कडला चेंडू बघा दर करता करता चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच डी झोन देत आहेत एक अवंत धाव भेटते सगळ्याची धाव संख्या होते 5 या आकड्यावरती कारण डी झोन मध्ये केलाय कारण स्वप्नीलला माहिती आता मला मोठे फटके म्हणजे करावा लागल्या फलंदाजावरती कारण आता 40 धावा 43 धावाचा डोंगर कसा पार करून देईल ते म्हणजे स्वप्नील आणि सागर तर आज ही सलामीची जोडी मैदानात आहे प्रचार झालेले म्हणजे सागर आणि स्वप्नील आहे कारण 43 धावाचा डोंगर कसा पार करू शकतो हे दोन्ही फलंदाज दाखवून देणार आहेत पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतायत स्टार्टिंगला फलंदाज स्वप्नील स्टार्टिंगला फलंदाज सागर आहे प्रगतीपत्र दुसरं शतक घेऊन येतो म्हणजे मच्छिंद्र शेट्ये पहिल्या चेंडू फेकले केला 2 धावा खर्च केला पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकताना सज्ज होतोय आपल्याला सुरुवात सामना सुरू करायचा आहे चला सामना सुरुवात दुसरा चेंडू फेकता येतोय बघूया या चेंडूमध्ये मोठं फटकेबाजी करेल का स्वप्नीलला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात मोठा फटका केलाय पहार केलाय दिशा दिल्या दिशेचं परिवर्तन केलाय येते बॉडी लाईनच्या बाहेर पहिला चौकार दणदण करता आपण संधी देऊ डीजेला येस ऑन डीजे पहिला चेंडू फेकला गेला होता म्हणजे मच्छिंद्र रेड्डी कारण 2 धावा डिकला पुश केला आणि म्हणजे दुसरा चेंडू सडबड केला आणि तिथे चौकार दिला संघाची धावसंख्या झाले या आकड्यावरती 9 या आकड्यावरती सगळे आता मात्र बॅट फुलवून देतोय म्हणजे स्वप्नील मी बघा म्हटलं स्वप्नील आणि सागर हे दोघे फलंदाज आपल्याला बॅट फुलवून करताना पाहायला भेटतात पुढे एकदा आपल्याला सुरुवात मच्छिंद्र तो स्वप्नील ऑफच्या दिशेला कडला चेंडू पुन्हा एकदा त्याही दिशेला बघूया आपण डी झोन मध्ये चाललाय 2 धावा भेटतात 2 धावांनी सकाळची धावसंख्या वाढत चालली आहे ते म्हणजे हे 11 या आकड्यावरती कारण आपल्याला मोठे फटके म्हणजे करावा लागणार आहे आपल्याला षटकार आणि चौकार अपेज म्हणजे करावा लागेल ते म्हणजे स्वप्नील आणि सागर याला चला तर ह्यानंतर आपल्याला एक बिट फाईट मोठी सामना पाहायला भेटेल जय भवानी साखर बामणवाडी विरुद्ध सोरोडे जखमीचीवाडी ही दोन्ही संघ अतिशय टपत्र खेळाडू असतील या स्पर्धेसाठी पाहायला भेटतील यानंतर होणारा सामना सोरोडे जखमीचीवाडी विरुद्ध जय भवानी साखर बामणवाडी चला पंच सामना सुरू करायचा आहे मच्छिंद्र शेट्ये
पुढे एकदाच आपल्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील आहे. पहिला तिसरा चेंडू फेकला जाईल मच्छिंद्र शिंदे ह्याच्याकडून. बघ ह्या चेंडूवरती षटकार किंवा जेवकर येईल का या फलंदाज दाखवून देणार आहे. पुढे एकदा मोठा फटका मारायच्या नादात पण तिथं एकच धाव मानावा लागेल. एका धावाने मानावा लागतोय ते म्हणजे स्वप्नीलला. आणि आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आलेला आहे. ते म्हणजे मोठा फटकेबाजी करणारा तो म्हणजे सागर सुतार कालिकाबद्ध ओपलवड संघाकडून. सोरडे गावचे सुपुत्र दिनेश जाधव यांचा सुद्धा इथं आगमन झालेला आहे. त्याने सुद्धा मंडळीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला पंच आपण सामना सुरू करायचा. मच्छिंद्र शिंदे मोठा फटका केलाय, पहार केलाय आणि मात्र पंच डी झोन मध्ये चालले. 2 धावा भेटतात. 2 धावांच्या संगतीची धावसंख्या वाढत चालली. 13 ही आकडेवरती 14 सॉरी कारण सागरला माहिती आता मला मोठी बॅट फुलवून द्यायला लागणार आहे. सकाळची धावसंख्या 14 होते. तर या चेंडूवरती फटका येणार गरजेचं आहे. षटकार किंवा चौकार आपल्याला अपेक्षित करावं लागेल कारण स्वतःच्या टीमला खुश करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय मच्छिंद्र शिंदे. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहे. बघूया चेंडू फेकला जातो. आपल्याला सज्ज होतोय. मोठा फटका केलाय, पहार केलाय, दिले दिशा खरोखर ब्रँडेड षटकार. संधी द्या आपण डीजेला. यस ऑन डीजे. आता फक्त उरलेले चेंडू असेल 12 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. कोण सामना या दिवानगरीमध्ये बॅट फ्रॉम सोबी डाकुसर मित्रमंडळ चोरवडे भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा दिनांक आहे 29/3/2025 आणि आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामधला पहिला षटकार ब्रँडेड षटकार पाहायला भेटला सागरच्या बॅटमधून. मी मगाशीच म्हटलं कर पहिला हा शेवटच्या चेंडूमध्ये एक षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. आणि मित्र माझा आवाज त्याने फुकरला आणि सन्मान केला. संघाची धावसंख्या 20 होते आणि उरलेले चेंडू असतील 12 चेंडू आणि 23 धावांची गरज या स्पर्धेसाठी. विजय करून देईल का स्वप्नील आणि सागर. आणि मात्र प्रगतीपत्र तिसरं शतक घेऊन येतोय तर म्हणजे सिद्ध शतक वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून तिसरं शतक घेऊन येतोय. म्हणजे सिद्धेश स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. कारण स्वप्नीलने बॅट काय अजून फुलवून दिली नाहीये. षटकार हा गरजेचा पाहायला भेटेल का स्वप्नीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकला जाईल. सिद्धेशच्या गोलंदाजीच्या वरती सामन्याला सज्ज करतोय स्वप्नील आहे. या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत. त्या मान्यवर वाईट घोषित करण्याची आवश्यक धाव भेटते. या ठिकाणी अक्षय चांदे सर आलेले आहेत. त्यांचा सत्कार राजेश सुतेकर आणि योगेंद्र मोरे करतील. अक्षय चांदे सर सामना सुरू करायचा आहे. पुष्प देऊन त्यांना सन्मान करण्यात आहे. अक्षय चांदे 15 गावचे एक ज्येष्ठ तडफदार खेळाडू तसेच पंच पॅनलचे पंच नावाजलेले पंच आणि उत्कृष्ट खेळाडू. प्रत्येक सामन्यामध्ये मदन चांदे आणि अक्षय चांदे म्हटलं सामनावीर मालिकावीर हीच बक्षीस नेहमी घेणार आहे. इकडे बघा जरा कॅमेऱ्याकडे. त्याचबरोबर स्वप्नील शिंदे सर या ठिकाणी हजर आहेत. त्यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात येईल. योगेंद्र मोरे आणि राजेश सुतेकर. प्लीज आपण जरा फलंदाजाला जरा पाणी द्यायचं आहे. चला तर थँक्यू. तरी स्वप्नील गुरुजींबद्दल बोलायचं तर शिक्षक तर आहेच. त्याचबरोबर खेळामध्ये एक अष्टपैलू खेळाडू असे शिवप्रतिष्ठानचे ते खेळाडू आहेत आणि कर्णधार पण आहेत.
त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. टाळ्यांचा जोरदार गडगड झाला पाहिजे या ठिकाणी. त्याचबरोबर नागेश्वर बाप्पा मंडळाचे उपाध्यक्ष नितीन उतेकर या ठिकाणी आहेत. त्यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात येईल. टेकू अत्याबद्दल संघाची धावसंख्या झाली ते पाहिजे खाली किंमत उपलब्ध संघाची ती म्हणजे 22 आकडेवरती 36 ती मात्र स्वप्नील पहिला जाधव आणि प्रफुल्ल जाधव इथं पुढे यायचं जरा. हा, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होत आहे नितीन उतेकरांचं. फुटाफटका केलाय, पहार केलाय, समोरच्या कक्षामध्ये त्याचबरोबर चेंडू दिनेश फेकून दिलाय. जाधव या ठिकाणी त्याने आपल्या जिथं टुर्नामेंट चालू आहे त्यांनी भेट दिलेली आहे. तर त्यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात येईल. दिनेश जाधव शाल श्रीफळ आणि सुमित उतेकर आणि आकाश उतेकर यांनी ते यायचं आहे आणि त्यांनी सत्कार करायचा आहे. टी जोडपती गेल्या 2 सुमित धावा आणि भेटल्या. आकाश शाल श्रीफळ आणि पुष्पती देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे आणि दिनेश जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. दोन धावडे संघाची धावसंख्या 24 आकडेवरती. पंचापद थोडासा जरा सामना थांबवायचा आहे. चला आता जर म्हणायला गेलं तर मोठा समीकरण बदलला. बॅट फुल केली होती का तिथं 2 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती येते. तर या ठिकाणी या सामन्याला भेट देण्यासाठी सामना पाहण्यासाठी आमंत्रित पाहुणे पण या ठिकाणी येतात आहेत. त्याचबरोबर कोण मान्यवर आलं असेल तर त्यांनी कृपया आपण आल्याची नोंद या ठिकाणी स्टेजवरती कृपया कुणाला द्यावी. तसं आलेल्या संघांनी पण या ठिकाणी आपली नोंद द्यायची आहे. पुढे होणारे सामने यांचे पण आपल्याला सामने कसे होतील, चांगल्या प्रकारे होतील त्याची नोंद पण या ठिकाणी करायची आहे. आपण आल्याची नोंद द्यायची आहे. या ठिकाणी कमिटी फ्रंट टेबलवरती बसलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण सामन्याचं जो म्हणतात सिंहावलोकन जे करतायत ते आमचे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर. चांगला फटका या ठिकाणी मारला आहे आणि मला वाटतं 4 धावा मारले आहेत. 4 धावा जोरात पण टाळ्यांचा आवाज काय येत नाही. मित्रांनो, जे संघ या ठिकाणी पाहतायत आपल्या घरते जे यूट्यूबच्या माध्यमातून जे लोक ही मॅच पाहतायत त्यांचा आवाज इकडे येतो पण तुमचा आवाज त्यांच्याकडे जात नाहीये. तरी हॅलो दंडवत संघाची धावसंख्या होते 4/28 आकड्यावरती येते. कारण मात्र वचिंद्र शिंदे थोडासा कॉल केला असता नक्कीच हा चौकार अडवलात केला असता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात सिद्धेश. पुन्हा एकदा फुलटाच्या चेंडूचा फायदा केला. परिवर्तन असेल झेल टिपला मच्छिंद्र शिंदे यांनी. पहिला धक्का भेटतोय कालिकामध्ये उपलब्ध संघाला. आपण संधी देव डीजेला. महत्वाचा आहे कारण येणारे चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 15 धावा 7 चेंडू. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सिद्धेश तू रोहित. हो हा मात्र एकदा चेंडू केला बघूया. परिवर्तन केला. 1 धावाला मानावा लागतोय रोहित गोगावले याला.
पण तिथं संघाची धावसंख्या काही गरज नसताना विकेट तेच परततोय. गडी क्रमांक दुसरा अफजल वडी दिला. चौथा स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. तर अजित शिंदे एक फिरकीचा जादूगार म्हणून समजला जातोय. एक निर्णायक षटक फेकण्याचा त्याने इरादा सफल केलाय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय. एक तर नक्कीच एक आयोजकाकडून आमच्याकडे सूचना आले. कारण प्रत्येक सामना चालू असताना दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असते, कारण समोर जे आपण कक्ष बांधलेत त्या कक्षामध्येच आपण थांबायचं आहे. कोणी इकडे तिकडे साईडला जाऊ नये नका. एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते. 6 चेंडूत विजयासाठी 14 धावांची गरज असणार. काय घडणार, काय बिघडणार आणि कोणाला माघारी परतावं लागणार, आपल्या गावचा, आपल्या संघाचा अस्तित्वाचा प्रश्न इथं येऊन उभा राहिलाय. या दोन संघा दरम्यान शिव शंभो नेवे विरोधात पाली उपालेवाडी. फेडरेशनचे उप सचिव संतोष उपाले, संतोष हुतेकर यांचं इथं आगमन झालंय. त्याने सुद्धा आमच्या मंडळीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते. स्वेर चेंडूचा मारा झाला तिथे आणि एक मला वाटतं अशा 2 धावा घेण्यात यश आले. आणि या धावा किती? स्वप्नील 2 धावा. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 2 ने वाढते. सहा चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज असेल. एक चांगल्या प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अकोट टप्प्याचा चेंडू आता क्षेत्ररक्षक निवृत्तीच्या मापदी चेंडूची फेक करेपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि एक चांगल्या प्रकारचे क्षेत्राची व्यवहार असणार. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज. एखाद दुसरा जर चेंडू डॉट गेला तर नक्कीच मला वाटतं शिव शंभो निवे संघ विजयाच्या वाटेवरती नक्कीच उभा राहील. पण एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर नक्कीच पाली उपालेवाडी हा संघ बॅकफुटवरती जाऊ शकतोय. मोठा सामना आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे. पाली विरोधात निवे. पुढील चेंडू अजित शिंदे पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. उलटा चेंडू आता मोठा समाचार घेतलाय. निवृत्ती चेंडू खाली येतोय आणि झेल मात्र तिथे झाला, सुटलाय. दुसरा गडी वाद जातोय आणि हा नोचा इशारा आलाय. या नोने संघाच्या धावसंख्येत धावा किती असतील? तर दिल्ली
धावांची गरज. 5 चेंडू 8 धावांची गरज असेल. एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते. दंडवत हा फ्रीट कंपल्सरी असेल. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज काय मॅच होती, कारण तिथे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज 6 चेंडू आणि 14 धावा पाहिजे होत्या. त्या ठिकाणी चांगला कमबॅक केला आणि कमबॅक करताना सगळ्यांची धावसंख्या खर्च केल्यात. म्हणजे किरणनी सगळ्यांची धावसंख्या झाली आतापर्यंत 1 गडी बाद 2 गडी बाद सगळ्यांची धावसंख्या 35. आणि आता फक्त येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 8. येणारे चेंडू 5, जिंकण्यासाठी 8. 8 धावांची गरज या सामन्यासाठी. 8 चेंडू 5 धावा, 5 धावा 8 चेंडू असे समीकरण बदलले. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ते म्हणजे किरण, डॉगस्टेकला फलंदाज स्वप्नील आहे. सामन्याला सुरुवात बॉलर नेम आहे ते म्हणजे अजित. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चेंडू फेकला जातोय. फ्रीड कंपल्सरी असेल. फ्रीडचा फायदा घेईल का किरण? सामन्याला सुरुवात. चेंडू फेकला जाईल. अजित यांच्याकडून स्ट्रायकिंगला मोठं बॅट फुलवून देईल का मैदानावरती किरण? बॅट फुलवून देताना गरजेचं आहे. येणारे चेंडू 5 आहे, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. किरण सामना सुरू करायचा आहे. फ्रीडचा फायदा. बुट बॅट फुलवून दिले. ब्रँडेड षटकार डीजे. भेटल्या आणि आता फक्त येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. अशा ठिकाणी पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा षटकार. अशा ठिकाणी कालिका माता उपलब्ध साखर बाबडवाडी विरुद्ध सोरोने जखमीची वडी असेल. मॅडमचा मॅचचा प्रवेश येते. आपण ह्या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. मॅडमचा मॅचचा प्रवेश येते.